मामा मी सांगतो आता मौली एका बारक्या पोराचं वाढदिवस होतं माझ्या वाटत जन्मलं नव्हतं पोरग 4-5 पोरग सांगायला गेली मुलं लगेच तिथं हजर माझा वाढदिवस होता कोण म्हणली तर पत्रिकेत नाव टाकून म्हणली तोड टाकानं तसं नाही म्हणलं मालकाला वाईट वाटेल आमदार आहे तुम्हाला आपण निवडून दिलं ना म्हणलं कुठं टाकला वाढदिवसाला आलं नाही माझ्या मुले लग्न नाही मला त्याला पत्रिकेत पोट टाकला सगळे दगड आणणार ते सगळे आपले प्रशांत मारला सगळे आले ते आला नाही आपल्या कोणाचे कार्यकर्ते आहेत ना मालकाचे त्याच्या जवळ सुद्धा बोलवतच जात नाही पण विरोधकांशी कामं करत राहिला आपण सुद्धा आपल्याला लाज असेल तर आपण सगळे मालकाचे निष्ठ एकनिष्ठ आहेत आपण कट्टर मालकाचे तरी मालकाचे खरं मोठे मालकाचा आपल्याला बदला घ्यायचा असेल तर आता ही वेळ आहे आपण सगळ्यांनी मिळून मोठे रात्र दिवस प्रचार करून तसे मालकाला तर उभं करायला लागते आपल्याला जे मालक आहे तेच आपला पक्ष आहे मालक कुठं पण उभं राहू द्या सांगितलं आता की जणांनी ती प्रचंड पाठवून शरद पवार आम्ही शरद पवारकडे गेलतो सतीशराव मी संजू अभ्यंकर आम्ही 5-6 जण सुरेश सरगोडे 5-6 जण बारशेला गेलो अकलूजला गेलो अकलूज सुद्धा गेल्यानंतर आम्हाला म्हणले दादा प्रशांतचं काय म्हणले शरद पवारकडे भेटायला गेलो 3 मालकाला आम्ही गेलो भेटायला ते गेलो सुभाष मालकांसाठी बसलो यांच्यात त्याने मला सांगितलं असं मी म्हणलं नाही मालक म्हणलं माहिती असते मी म्हणलं प्रशांत मालकाला विचारणार ते जाणार म्हणलं तिथं 12 गेल्यानंतर शरद पवार पैसे बसलो आम्ही बसल्यानंतर काय म्हणले काय म्हणलं यांचं द्यावलं प्रशांतला पाठवा म्हणले प्रशांतला सोमवारी मुंबईत पाठवा म्हणले त्यांचं म्हणणं त्यांचं काय होतं डोक्यात प्रशांतला मालकाला बोलवायचं प्रशांत तू उभा राहा म्हणा असं साहेबांच्या डोक्यात होतं पण मला कोणाकडेच गेले नाहीत मला पवार साहेबांकडे गेले नाहीत किंवा हे नाही ह्या पक्ष नेतृत्वाला सुद्धा कळा पाहिजे तर आता सांगितलं बोलताना माडा असू द्या सोलापूर असू द्या ह्या मागच्या वेळेला मालकाचा मोठा हात होता 2 खासदार निवडून आणायला आता सुद्धा मोठा मालक जर नाही भाजपचा प्रयत्न केला तर सांगोला माडा मोहोळ पंढरपूरमध्ये मोठा इफेक्ट होईल तरी पक्षश्रेष्ठी सुद्धा ही काळजी घ्यायला पाहिजे मालकाला विचाराशी निर्णय घ्यायला पाहिजे प्रशांत मालक काय करू त्यांनी निर्णय विचारला पाहिजे आपलं ईश्वरसन घेतलं नाही तरी आपल्याला भाजप असू द्या आता दगडून आणून सांगितलं अडचणी इथून मला मान्य आहे आपली संस्था आहेत आपली जे आहेत ते आहेत सगळे आहेत तरी सुद्धा जे मालक निर्णय घेतले ते आपण मालका मागणार सगळे एका दिनात राहूया आणि प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवकांनी मला मालकासाहेब बोलून आले मालकामध्ये आम्ही सगळे जे होते ना प्रत्येक वार्डामध्ये सगळ्या नगरसेवक आपले कार्यकर्ते जे आपल्या बाजूने येते त्यांना बोलवून हे करून मिटिंगच लावत चालू करा उद्यापासून बैठकच लावत चालू केला स्वतः नगरसेवकांनी बोलवून सगळे कार्यकर्ते ज्येष्ठ वडीलधारे तरुण मुलं सुद्धा तरुण मुलं मी तुम्हाला सगळ्याला हातोट सांगतो ज्येष्ठांना ही फळी सोडायची ना आपल्याला तरुण पिढीचं त्याच्यात अहो मालकाने काय केले तरुण मुलं काही माहित ना हो आपण काय म्हणून लागतं मालकांना मालक तुम्हाला बरं लागते सगळे दगडू आणून असू द्या आणि असू सगळे आम्ही मालकाला आम्ही उभा केलं सगळ्यांनी दगडू आणून असू द्या सगळ्यांनी आम्ही त्यांना घरनं आणून बसवलं केलं नाही मालक तुम्हाला बरे बाबा म्हणजे कशाला नाही मालक तुम्हाला उभा लागतंय म्हणलं पण याचा इफेक्ट नवी पिढीनं बारकी लहान मुलं त्यांना माहित नाही मालकाने काय केले ते आपल्याला माहिती आहे मालकाने काय केले ते नव्या पिढीला माहित नाही मालकाने काय काम केले ते त्याच्यामुळे आपण ते कमी पडलो खालच्या जवळ काम केलं नाही घुसून आता जर आपल्याला मालक 100% मालकाला उपवास करायचा आहे आपल्याला आणि प्रत्येकाने गणेश भाऊच्या वाटापासून असू दे किंवा इथून गावात घरापासून असू दे किंवा दगड आणला इथनं किंवा माझ्या इथनं प्रत्येक जण बैठक चालू करा ही आता जी भाजपची पिढी आहे आता अध्यक्ष उपाध्यक्ष येते यांनी मिटिंगला महिने सोडत यांनी यादी तयार करायला पाहिजे त्या प्रत्येक नगरसेवक समोर तिथे पदाधिकारी बोलवून हे करून मिटिंगला जाऊन चर्चा चालू करा तुम्ही आपले काम चालू करा आपण मालकाला उभा करायचं हीच दृष्टीकोन ठेवून उभा करून काम करा असं मी विनंती करतो या मिटिंग आपण अर्जंट टेक्निकल बसलेले माणसं एक माणसं नाहीत प्रत्येक माणूस 100-200 500 मत मालक आहेत तुम्ही इथं वर बसले तर 1000-2000 माणसं आहेत आपण आता मिटिंग ही घेतलेली आहे अजून मोठी मिटिंग घेऊ तालुक्याची मिटिंग असेल भ्रमत राहू नका मोठा गट आपला आपल्याला असं सांगितलं की आंडू पांडू काही कुठले आता पटल राहायला आले हे आले कुठं पण तिथं अजून जलम नाही उभं राहिलेले आहेत आपण जर मोठ्या मालकापासून 35 वर्ष काम करतोय आपण
तर असं आपण सगळ्यांनी मिळून काम करूया असं विनंती करतो. आपण थोड्या वेळात अजून मोठे मिटिंगला बोलवायचे, कोणी राहायला असलं तर त्याला समजून सांगा. गेल्यावर तर म्हणते आपले कार्यकर्त्याला मला बोलवलं नाही, तुला बोलवलं नाही, असं नाही म्हणायचं. समजून सांगा त्यांना. येणारे कोण असते ते पण परत बोलू आपण. मिटिंग लावून मालकाला प्रत्येक जण जाऊन चर्चा करा. काय माणसं म्हणते आम्हाला मालकावर जाऊ देत नाही. जावा तुम्ही सगळे, तुम्ही कार्यकर्ते सगळ्या वाढल्यातल्या माणसांनी जाऊन गाडी घेऊन भेट घेऊन वैयक्तिक कामाचं सांगा तुम्ही. आपण मिटिंग तुम्ही भाजपचे शहराध्यक्ष असू द्या, देवळी असू द्या, पदाधिकारी अधिकारी सगळ्यांनी अक्षय मिटिंग लावा, सुरुवात करा.